थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर सारी मेथी बाजारात येते. त्याच मेथीची आज मी शंकरपाळी बनवली आहे. इथे मी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवलेली आहे. त्याच्यासाठी 1 कप वाटी दाबून असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं दाबून घेतलं मी पीठ. त्याच्यानंतर आपल्या पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय. सेम चमच्याने 2 चमचे बेसन घेणार आहे आणि त्याच चमच्याने 2 चमचे रवा घेणार आहे. त्याच्यानंतर मेथी आपली कडू असते. लहान मुलं खाणार आहेत हा पदार्थ म्हणून थोडीशी साखर टाकली चिमूटभर. तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तुम्ही पिठी साखर सुद्धा टाकू शकता. जिरेपूड अर्धा चमचा आणि धनेपूड टाकली अर्धा चमचा. ह्याच्यामध्ये मी ओवा सुद्धा घालणार आहे. चव खूप छान लागते ओव्याने. ओवा घालताना जरा हातावर असा रगडून घालायचा. मीठ घालते चवीपुरतं. काळी मिरी पावडर घातली आहे आणि आता मी ही मेथी घालणार आहे. पण मेथी एकदम बारीक घेतली आहे आणि ही मी धुवून आणि कापून घेणार आहे. कापताना एकदम बारीक कापायची. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही जर तूप घालणार असाल तर 2 चमचे किंवा 1 चमचा तूप घाला. इथे मी तेलाचं मोहन घालणार आहे म्हणून मी 2 चमचे तेल कडकडीत तापवून घेतले आणि ते आता घालते आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते आधी. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी थोडं पाणी घेऊन हे मळून घेणार आहे. हे पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे. अजिबात पातळ नाही ठेवायचं. कारण की मेथी थोड्या वेळाने त्याचं पाणी सोडते मेथी. त्याच्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं. म्हणून थोडंसं घट्टच मळायचं आहे मळताना. पीठ माझं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता हे मी 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवणार आहे. आणि रवा जो आपण घातला आहे तो सुद्धा छान फुगतो. पंधरा मिनिटं झालेली आहेत. मी बाकीची तयारी करून घेतली. तोपर्यंत रवा छान फुगलेला आहे आणि पीठसुद्धा आपलं मस्त तयार झालं आहे. कढईत तेल तापत ठेवले. तेल थोडंसंच घ्यायचं घेताना. आता याची आपण मोठी पोळी जशी लाटतो तशी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पोळी लाटताना याची पातळच लाटायची. कारण की आपल्याला हा पदार्थ महिनाभर टिकवायचा आहे. तुम्ही जर जाड लाटली तर ते शंकरपाळ्या नरम पडू शकतात. आता ह्याला आपल्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत म्हणून मी सुरीच्या पुढच्या टोकानेच होल करणार आहे. तेलात गेल्यावर फुगू नये म्हणून. आता जशी आपण शंकरपाळी कापून घेतो त्याच पद्धतीने हे कापून घेऊया. चौकोनी कापून घेतलंय मी. या पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या कापून घेणार आहे. असं थोडंसं तेल सोडायच्या आधी मोकळं करते.
ही शंकरपाळी तुम्ही चहासोबत खाऊ शकता. इथे मी तेल आधीच गरम करत ठेवलं तर तुम्ही बघू शकता. तेलात शंकरपाळी घातल्यावरती लगेच तरंगायला लागली, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता हे शंकरपाळ्या मी तळून घेते. थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. या लगेच तळल्या जातात कारण की पातळ असतात एकदम. तुम्ही बघू शकता छान अशी खरपूस शंकरपाळी तयार झालेली आहे. अजून याचे बुडबुडे थांबले नाही, म्हणजे थोडीशी अजून कच्ची आहे. आता पूर्ण बुडबुडे शांत झाले आहेत त्याचे, म्हणजे आपला पदार्थ चांगला तळून झालेला आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढते आणि ह्याला पूर्ण गार करून घेते. याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेणार आहे. तळल्यानंतर कुठलाही पदार्थ तळल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस पुढचे 2 ते 3 मिनिटं सुरूच असते. तर त्यामुळे तो पदार्थ जास्त तळला जातो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.